भोसे गावावर शोककळा. हवालदार अभिजित माने यांना शासकीय इतमामात अखेरचा सलाम. भोसे तालुका कोरेगाव येथील कर्तव्यनिष्ठ सुपुत्र व भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले अभिजित संजय माने वय 32 यांचे मध्य प्रदेशातील बबिना येथे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. या घटनेने भोसे गावासह संपूर्ण कोरेगाव तालुका शोकसागरात बुडाला. सोमवारी सकाळी नियमित कवायतीसाठी जात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. देशासाठी सेवा करत असतानाच त्यांनी प्राण अर्पण केल्याची माहिती सैन्यदलाकडून कुटुंबियांना मिळताच माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात सर्वत्र शोकमग्न वातावरण पसरले. मंगळवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव कोरेगाव येथे दाखल झाले. डी.बी. भोसले महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मानवंदना देत आपल्या वीर सहकार्यास अखेरचा सलाम केला. देशभक्तीपर गीतांच्या गजरात व मोटरसायकल रॅलीच्या साक्षीने पार्थिव भोसे येथे आणण्यात आले. माने यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असता डोळ्यात अश्रू व मनात अभिमान घेऊन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण गावातून सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा निघाली तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तर छातीत देशाभिमान दाटून आला होता. अंत्यसंस्कार स्थळी आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल शशिकांत शिंदे, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, अरुण माने, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानास श्रद्धांजली वाहिली. सैन्यदल व पोलीस दलाच्या वतीने पार्थिवावरील राष्ट्रध्वज माने कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. सातारा जिल्हा पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून अभिजित माने यांना अखेरचा सशस्त्र सलाम केला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अभिजित माने यांच्या पश्चात पत्नी, 4 वर्षाचा चिमुकला मुलगा, माजी सैनिक, वडील, आई व बहीण असा परिवार आहे. सन 2012 मध्ये भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारले. भोसे गावाने आपला धाडसी, कर्तव्यनिष्ठ आणि अभिमानाचा सुपुत्र गमावला असून त्यांच्या त्यागाची आठवण कायमस्वरूपी मनात कोरली जाईल. शहीद जवान रमेशभाऊ बोबडे यांचा 32वा स्मृती दिन बोबडेवाडीत अभिमानाने साजरा. शहीद जवान स्वर्गीय रमेशभाऊ बोबडे यांनी देशसेवेबरोबरच बोबडेवाडी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आजही त्यांच्या स्मृती गावकऱ्यांच्या मनात जिवंत आहेत. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार सातारा येथील प्रख्यात व्याख्याते सुनील मोरे यांनी काढले. बोबडेवाडी येथील आजी माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या वतीने मंगळवारी शहीद जवान स्वर्गीय रमेशभाऊ बोबडे यांचा 32वा स्मृतिदिन शहीद स्मारकासमोर साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुनील मोरे बोलत होते. कार्यक्रमास कोरेगाव तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन भानुदास लेंभे, ऑनररी कॅप्टन शंकर फडतरे, सरपंच अरुणाताई बोबडे, उपसरपंच अनिल पवार, आजी माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार शिवाजी पवार, अध्यक्ष ऑनररी कॅप्टन राजाराम बोबडे, उपाध्यक्ष सुभेदार विठ्ठल ढाणे, सचिव नायक नवनाथ पवार, सहसचिव हवालदार मारुती पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत हा स्मृतिदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सरपंच अरुणाताई बोबडे आणि ग्रामपंचायत अधिकारी सारिका पवार यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सकाळी 9 वाजता बोबडेवाडी व वडाचीवाडी येथील भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम झाला. दुपारी 12:05 पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर आजी माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. वीरपत्नी मीराताई बोबडे व त्यांचे चिरंजीव
किरण बोबडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. बोबडेवाडी गावाला सैन्य दलाची समृद्ध परंपरा असून जवळपास प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती भारत मातेच्या संरक्षणासाठी सैन्य दलात कार्यरत आहे. गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेतला असून सैनिकी शिस्तीने वाटचाल करणारे हे गाव निश्चितच यशाच्या शिखरावर पोहोचेल असा विश्वास उपसरपंच अनिल पवार यांनी व्यक्त केला. आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावाच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्यात आली असून त्यावर सैन्य दलाच्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे. एकूणच सैनिक परिवारांच्या एकजुटीमुळे बोबडेवाडी गाव निश्चितच प्रगतीचा नवा अध्याय लिहिल असा आशावाद अनिल पवार यांनी व्यक्त केला. आपल्या आई वडिलांची जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, घराची जर दिशा नीट करायची असेल, तर आपल्याला देखील चांगलं शिकावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. अशा प्रकारचे संस्कार हे लहान वयातच रमेश भाऊंच्यावर झाले होते. आई वडिलांनी त्यांना प्राथमिक शिक्षण दिल्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोरेगावच्या सरस्वती विद्यालयामध्ये रमेश भाऊ दाखल झाले. 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. शिक्षणामध्ये पहिल्यापासूनच चांगली चुणूक असल्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये ते लहान वयातच अतिशय लोकप्रिय असे होते. आणि अशा या रमेश भाऊंना जर आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर नोकरीशिवाय पर्याय नाही, हे लहानपणापासूनच त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. आणि म्हणून 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच रमेश बोबडे यांनी 20 फेब्रुवारी 1984 रोजी भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीसाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाले. भारतीय सैन्य दलामध्ये हैदराबाद येथे आर्टिलरी रेजिमेंटमध्ये त्यांनी आपल्या सैन्य दलातील सेवेला प्रारंभ केला. सुरुवातीचं अतिशय खडतर असं प्रशिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि 169 फील्ड रेजिमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या सैनिकी जीवनाला प्रारंभ केला. सैन्य दलामध्ये काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की आपलं घर, आपलं गाव, आपली मुलं बाळं, आई वडील, मित्र परिवार या सगळ्या गोष्टी सोडून देशाच्या रक्षणासाठी आणि वेळ प्रसंगी ज्या वेळेस गरज लागेल त्यावेळेस देशासाठी सर्वोच्च बलिदान करण्याची तयारी देखील या सर्वच सैनिकांना दाखवावी लागते. ज्यावेळेस हे सगळे सैनिक प्रशिक्षणानंतर कसम घेतात, शपथ घेतात, त्या शपथेच्या वेळेलाच त्या शपथेमधले शब्द असतात, वेळ आली तर देशासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांचे बलिदान अजरामर. सुलतानवाडी येथे बुधवारी पानिपत स्मृती दिनाचा 11वा वर्षपूर्ती सोहळा. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या पानिपतच्या 3ऱ्या लढ्याच्या स्मृती जतन करण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील सुलतानवाडी येथे पानिपत स्मृती दिन मोठ्या भावनिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सुलतानवाडी येथे आयोजित या कार्यक्रमात पानिपत वीर श्रीमंत सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. इसवी सन 1761 मध्ये झालेला पानिपतचा 3रा लढा हा मराठा साम्राज्य आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील निर्णायक संघर्ष होता. उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने सदाशिवराव भाऊ विश्वासराव तसेच श्रीमंत सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांच्यासह असंख्य सरदारांनी प्राणांची आहुती दिली. संख्येने व साधन सामुग्रीने कमी असूनही मराठ्यांनी दाखवलेले शौर्य आजही इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्र रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे तो मराठ्यांच्या अस्मितेचा विजय ठरतो. पानिपतच्या रणांगणावर पराक्रम गाजवणाऱ्या वीरांमध्ये श्रीमंत सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रणभूमी सोडली नाही. त्यांच्या शौर्याच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी सुलतानवाडी ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी हा स्मृती दिन श्रद्धेने साजरा केला जातो. यंदा या उपक्रमाचे 11वे वर्ष असून त्या निमित्ताने गावात ऐतिहासिक जाणीव आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्मृती दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे सुलतानवाडी व गोळेवाडी येथील आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीरांचा सत्कार करून पानिपतच्या बलिदानाशी आजच्या पिढीचा सेतू जोडण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लेखक, प्रेरणादायी वक्ते तसेच पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य बालाजी काशीद,
हे उपस्थित राहणार आहेत. पानिपतच्या लढ्याचा सखोल इतिहास, त्यामागील राजकीय व सामाजिक संदर्भ तसेच आजच्या काळात त्या बलिदानाचे महत्त्व यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सुलतानवाडी तालुका कोरेगाव येथे आयोजित करण्यात आला असून इतिहासप्रेमी युवक युवती, ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित राहून पानिपत वीरांना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पानिपतचा रणसंग्राम हा केवळ इतिहास नाही तर स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांच्या अमर गाथेचा दीपस्तंभ आहे आणि सुलतानवाडीतील हा स्मृतिदिन त्या दीपस्तंभाला उजाळा देणारा ठरेल. कोरेगावात विरोधकांवर राजकीय सूडबुद्धीने खोटे गुन्हे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे धाव. कोरेगाव तालुक्यात विरोधी पक्षात प्रामाणिकपणे काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असून त्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत पोलिसांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर व लोकशाहीस घातक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आणि वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यासाठी साहिल शिंदे यांनी सहकाऱ्यांसह मंगळवारी दुपारी सातारा येथील पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर करून कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कारवाईबाबत मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीमध्ये विरोधी मत मांडणे हा गुन्हा नसून अन्याय, दडपशाही आणि सत्तेच्या गैरवापराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना त्रास देण्याऐवजी त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशी ठाम भूमिका साहिल शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मांडली. दोषी अधिकाऱ्यांची वस्तुनिष्ठ चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. या शिष्टमंडळात पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, शकील शेख, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट PC तथा पांडुरंग भोसले, प्रीतम बर्गे, दिनेश सनस, पूजा बनसोडे, प्रशांत उर्फ नामदेव गुरव, प्रवीण उर्फ अण्णा बर्गे, केशव जाधव, राजकुमार पाटील, ऋषिकेश गायकवाड, अविनाश तुपे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे आपले मुद्दे पोलीस अधीक्षकांसमोर मांडले. वाटार स्टेशनचे प्रभारी अविनाश माने यांची तडकाफडकी बदली. सुशील भोसले नवे प्रभारी अधिकारी. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या वाटार स्टेशन पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांची सोमवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी तातडीने पदभार स्वीकारला आहे. अविनाश माने यांनी सुमारे 2.5 वर्षांपूर्वी वाटार स्टेशनचा पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी वाटार स्टेशन हद्दीत गुन्हेगारी, गुंडगिरी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर प्रभावी कारवाई करत चांगली कामगिरी बजावली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली होणार असल्याची चर्चा सुरू असताना सोमवारी रात्री पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माने यांची सातारा पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली केली. त्यांच्या जागी लोणंद येथून सुशील भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून आदेश मिळताच त्यांनी वाटार स्टेशन येथे हजर होत पदभार स्वीकारला. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या वाटार स्टेशन पोलीस ठाण्याबाबत राजकीय स्तरावरून तक्रारी झाल्याने ही बदली झाल्याची चर्चा मंगळवारी कोरेगाव तालुक्यात सुरू होती. काही सूत्रांच्या माहितीनुसार ही बदली वरिष्ठ स्तरावरील हस्तक्षेपानंतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अविनाश माने यांच्या बदलीने परिसरात विविध प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून संमिश्र भावना व्यक्त होत आहेत.